कर्जमाफीची जी भूमिका आहे, लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय खरं नसतं असं म्हणत आहे. तर ही फडणवीस सरकार आणि मोदी सरकार हे लबाडाचं सरकार आहे. शेतकऱ्यांची सातत्यानं फसगत करणं या सरकारचा एकमेव उद्योग आहे. त्याच्यामुळे जे आश्वासन दिलं शेतकऱ्यांना त्याचं पालन न करणं हेच खऱ्या अर्थानं या सरकारची भूमिका आहे. आणि ज्या पद्धतीनं प्रवीण गायकवाड जे संभाजी ब्रिगेडचे प्रमुख त्यांच्यावर जो भ्याड हल्ला काल झाला त्याचा आम्ही निषेध करतो. आणि या सरकारची मनमानी, कारण की ते जे होते लोक ते भाजपचे कार्यकर्ते आणि या भाजपच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना एकरी शब्दात की या संघटनेचं नाव असं राहणार, संभाजी महाराजांचं नाव अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये एकरी भाषेमध्ये त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील त्यांच्याबद्दलचं वक्तव्य करताना त्या भाजपचे कार्यकर्ते आपण पाहत होतो. त्याच्यामुळे या सरकारचा माज किती आलेला आहे, या सरकारमध्ये मस्ती किती आलेली आहे, कायदा हातात घेण्याची परंपरा या सरकारने सुरू केलेली आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे, हे त्या ठिकाणी दृष्टिक्षेपात येत आहे. आज विधानसभेत तो मुद्दा आमच्या पक्षाच्या वतीनं उपस्थित करण्यात आलेला होता. याच्यावरचं उत्तर आता सरकार काय देत आहे त्याच्यावर आमचं लक्ष आहे. सरकारने या संबंधितांवर जी कारवाई, कारण की एकीकडे जनसुरक्षा कायदा आणायचा आणि जनसुरक्षा कायद्याचा दुरुपयोग भाजपने करायला सुरुवात केलेली आहे, हे कालच्या संभाजी ब्रिगेडचे प्रमुख प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निमित्तानं पाहायला मिळालं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.